हॅलो, हाय, नमस्कार. मी आकांक्षा आणि आज माझ्यासोबत आहेत शशांक सर. आणि आपण आज ओव्हर थिंकिंग ह्या टॉपिकवर बोलणार आहोत. सो सर, माझा पहिला प्रश्न ऑब्व्हियसली हीच असणार आहे की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? ओव्हर थिंकिंग म्हणजे रिपिटेटिव्ह थॉट्स, एका गोष्टीबद्दल जास्त विचार करणं, नको त्या गोष्टींचा जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे ओव्हर थिंकिंग. सर, ओव्हर थिंकिंगचे रूट कॉजेस काय असतात? त्याचे वेगवेगळे रूट कॉजेस आहेत. लाईक डिपेंड्स की जे काही तुम्हाला पास्ट एक्सपिरियन्सेस काय आले असतील किंवा त्या पास्ट एक्सपिरियन्सेसमुळे आपण एका गोष्टीचं वेगवेगळ्या अँगल्सने विचार करायचा प्रयत्न करतो. कधी कधी ते चांगलं पण असतं, पण कधी कधी ते त्रासदायक पण होऊ शकतं. ओके. सो चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस किंवा जे पास्टमध्ये ट्रॉमा झालेला आहे त्यांच्यामुळे ओव्हर थिंकिंगला कसं अफेक्ट पडू शकतो? पास्ट एक्सपिरियन्सेस किंवा चाइल्डहुड ट्रॉमा. ओके, सो चाइल्डहुड ट्रॉमाबद्दल मी सांगू शकतो की लाईक चाइल्डहुड ट्रॉमामध्ये जर काही असे नको त्या गोष्टी घडल्या असतील किंवा असे डिस्कम्फर्ट किंवा असे डिस्ट्रेसिंग असे काही इव्हेंट्स घडले असतील आणि त्याच्यामुळे ती जी मनात भीती बसून जाते किंवा तो एक पास्ट एक्सपिरियन्स जेव्हा खूप निगेटिव्ह याच्यात जातो, तर त्यामुळे काय होतं की त्याची पर्सनॅलिटी, त्याची डेव्हलपमेंट तशी अँक्शियस आणि अशा गोष्टींमध्ये तशी घडते. प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा ते मोठे होतात आणि त्यांच्या लाईफमध्ये असे काही सिमिलर पॅटर्न्स किंवा सिमिलर असे काही सिच्युएशन्स येतात, तेव्हा त्यांना त्या पास्ट एक्सपिरियन्सचा तो कुठेतरी प्रेझेंटमध्ये येऊन जातो आणि त्याच्यामुळे ती ओव्हर थिंकिंग पण होते. अँड ओव्हर थिंकिंगमध्ये काय होतं की लाईक खूप वेगवेगळ्या अँगल्सने ते विचार करायचा प्रयत्न करतात आणि काय होतं की एक नॉर्मल डिसिजन सुद्धा घेता येत नाही. ओके. सो तर मग ओव्हर थिंकिंगचा आणि डिसिजन मेकिंगचा त्याच्यामुळे काय रिलेशन आहे? कधी कधी आपण बघतो की ओव्हर थिंकिंग हे चांगल्या याच्यात पण असतं आणि वाईट याच्यात पण असतं. चांगल्या याच्यात म्हणजे कसं की एक जर डिसिजन घ्यायचा असेल, फॉर एक्झाम्पल करिअरचा, तर करिअरचं डिसिजन घ्यायचं असेल तर तुम्ही त्याचे प्रोज अँड कॉन्स काढता. तुम्ही क्रिटिकल थिंकिंग, आपण एक वर्ड म्हणतो, ते क्रिटिकल थिंकिंग करून आपण एक डिसिजन घेतो जो तुमच्यासाठी फायदेशीर असतो. पण नॉर्मल छोटं डिसिजन जर घ्यायचं असेल, आपल्या लाईफचं काही डिसिजन घ्यायचं असेल आणि त्याच्यात जर ओव्हर थिंकिंग झाली तर एक निगेटिव्ह पॅटर्न आपल्याला दिसून येतो की आपल्यासोबत काय काय वाईट घडतात याच्याकडे जास्त लक्ष होऊ देतो आपण सहसा, आणि पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की डिसिजन्स घेताना आपल्याला खूप त्रास होतो. ओके. सर, तुम्ही आता तसं म्हणले की जे तुम्ही प्रोडक्टिव्ह थिंकिंग स्टार्ट करता, मग आपल्याला कसं कळेल की आपली प्रोडक्टिव्ह थिंकिंग ही ओव्हर थिंकिंग मध्ये कन्वर्ट होतीये? हे कसं आपल्याला कळणार? जेव्हा आपल्या डेली रुटीनमध्ये आपण जेव्हा समजा एक छोटासा डिसिजन घ्यायचा असेल, तर त्याच्यात आपण काय करतो की आपण 1-2 जणांना विचारतो, त्याचे अजून थोडंसं रिसर्च करतो आणि त्याच्यानंतरून आपण एक सोल्युशन फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो. क्रिटिकल थिंकिंग करून आपण त्याचे सगळ्या अँगलने विचार करून जेव्हा आपण एक डिसिजन घेतो, ते एक गुड ओव्हर थिंकिंग आपण याच्यात बघू शकतो. पण एकच गोष्ट, त्याचा जर आपण सगळ्याकडनं विचार करून आपण जर स्वतःला अजून डाऊट देणार असो किंवा आपण एक निगेटिव्ह व्ह्यू मध्ये जर बघणार असो, तर मग कुठेतरी ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतं. ओके. सो ओव्हर थिंकिंगमुळे आपल्या कॉन्फिडन्स लेवलला कसं इम्पॅक्ट पडू शकतो? ओव्हर थिंकिंग जेव्हा आपली होते, तर तेव्हा आपण एका गोष्टीचा सगळ्या अँगलने विचार करायचा प्रयत्न करतो. तर तेव्हा काय होतं की लाईक आपण जर त्या निगेटिव्ह गोष्टींकडे जर जास्त लक्ष दिलं, तर तेव्हा काय होतं की लाईक आपल्याला एक फिअर, एक थोडंसं आपण अँक्शियस होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की लाईक आपण डिसिजन्स घेत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की लाईक आपण स्वतःला जज करायला स्टार्ट करतो. त्यामुळे मग कुठेतरी तो सेल्फ कॉन्फिडन्स हळूहळू कमी होतो. सो जो आपला जो ओव्हर थिंकिंगचा नेगेटिव्ह पॅटर्न आहे, तर त्याला ओव्हरकम करायला काही टेक्निक्स तुम्ही सांगताल का? ओके. सो खरं बघितलं गेलं तर ओव्हर थिंकिंगला जर आपण स्टॉप करायला जर गेलो, तर त्याची अजून ओव्हर थिंकिंग होते. समजा आता एक कुठला तरी विचार आहे, त्या विचारांना जर आपण स्टॉप करायचा प्रयत्न केला तर मग ती ओव्हर थिंकिंग होते. तर लोक जसं म्हणतात की तुम्ही विचार करू नका किंवा तुम्ही
दुसरीकडे लक्ष द्या, गाणे ऐका, मूवीज बघा किंवा तुम्ही जिम करा. बट ती ओव्हर थिंकिंग कुठेतरी माइंडमध्ये असतेच. आपण फक्त थोड्या वेळेसाठी आपण ते डिस्ट्रॅक्ट करतो. तर मला असं वाटतं की डिस्ट्रॅक्शन नको करायला, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की माइंडफुलनेस रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज असतील, समजा माइंडफुल इटिंग असेल, माइंडफुल वॉक असेल, ते करू शकतात. ओव्हर थिंकिंग ज्या गोष्टीची होते त्या गोष्टींचं तुम्ही लाईक जर्नलिंग करू शकतात. अँड असे वेगवेगळ्या काही गोष्टी असतात. नाही तर तुम्ही कोणासोबत तरी गप्पा मारा, तुम्ही ते शेअर करा. तुमचे जे काही ओव्हर थिंकिंगचे जे काही थॉट्स असतील किंवा फिलिंग्स असतील तर तुम्ही ते शेअर करू शकता सगळ्या गोष्टी. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आज आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या ओव्हर थिंकिंगबद्दल. आय होप ती आमच्या ऑडियन्सला पण खूप हेल्प करेल. थँक्यू सो मच. थँक्यू.